जय शिवराय मित्रांनो. तर आज सकाळी सकाळी उठून आपल्याला जायचं होतं आपल्या गावाला. कॅब बुक केली पण कॅबवाल्या काकाला यायला उशीर झाला. काका म्हणे या बसमुळे उशीर झाला म्हणे. मग काय, मग निघालो आपल्या बस स्टॉपकडे. नागपूरमध्ये एवढे कन्स्ट्रक्शनचे काम चालू आहे की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. मग बस स्टॉपवरती आपल्याला फायनली शिवशाही भेटली. शिवशाहीमधनं आपल्याला शिवाई दिसली. मग काय, ड्रायव्हर काकानं पूर्ण शिवशाहीच्या सीटा पॅक बुक करून आपली बस काढली बस स्टॉपच्या बाहेर. आणि थोड्याच वेळात आपण लागलो नागपूर अमरावती महामार्गावर. मग काय, घरी पोहोचलो. घरी पोहोचताच आपण बदाम वगैरे खाऊन एका ठिकाणी बसलो. ते पोट आहे, भरते कुठे. मी म्हटलं आता खायचं तरी काय. मग काय, टी व्हीवर दिसला समोसा आणि विचार केला की आज एक नवीन हॉटेल एक्सप्लोअर करूया. मग काय, आपली यंपाला घेऊन मी निघालो ना आपल्या नवीन एका हॉटेलला एक्सप्लोअर करायचं. तर या हॉटेलचे नाव आहे समाधान उपाहारगृह. भाजीपोहा खाऊन आम्ही निघालो फिरायला. तर हा आहे योगेश दादा. हा असतो मुंबईला, पण हा आला होता हिवाळ्याच्या महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी. मग काय, आम्ही तिघेजण मस्त निघालो फेरफटका मारायसाठी. आजूबाजूला सुंदर असा निसर्ग होता. फक्त 3च पीक तुम्हाला पाहायला मिळत होते. जाता जाता आम्ही येऊन पोहोचलो शिरपूरला. कारण टाकरखेडला जायचे असले तर शिरपूर मार्गे जावं लागते. जसं की मी तुम्हाला म्हटलं, फक्त 3च पिकं इथे दिसत होती. चना खायचे खूप मन होते, पण एकाच्याही वावरात चना चांगला फुलला नव्हता. मग काय, आम्ही येऊन पोहोचलो टाकरखेडला. इथे आल्यानंतर मनाला एक वेगळाच आनंद होतो आणि एक वेगळंच स्वर्गसुख येतं. काय, इथे आल्यानंतर आम्ही व्यवस्थितपणे फ्रेश झालो आणि इथे मस्त छान असे दर्शन घेतले. टाकरखेड येथे श्री संत लहानोजी महाराज यांची समाधी आहे. हीच ती श्री संत लहानोजी महाराजांची समाधी. महाराजांच्या मूर्तीवर असे काही तेज आहे की तुमचे सर्व संकट दूर होतील. हेच ते महाराजांचे निवासस्थान जिथे त्यांनी त्यांच्या आयुष्याचा कार्यकाळ पार पाडला. इथे तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला महाराजांचे पुरातन काळातले फोटोज वगैरे इथे तुम्हाला दिसतील. त्यानंतर इथून बाहेर पडल्यानंतर महाराजांच्या जुन्या वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामध्ये महाराजांचे खाटले, महाराजांचे चपला आणि पलंग वगैरे इत्यादींचा समावेश आहे. इथली अजून एक विशेषता म्हणजे मंदिराच्या वरती जो कळस आहे तो सुवर्ण असा कळस आहे. इथून दर्शन घेऊन निघालो आम्ही दुसरीकडे. बघायला विसरू नका पार्ट 2.